आहे RSS नाही ते काय माहीत नाही मला, पण आम्हाला एवढंच माहिती आहे की मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या, जनगणना करा, तिकडे टक्केवारी वाढा, तुम्हाला काय करायचं करा, मराठा ओबीसी आरक्षणात आहे, मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या. तुम्ही जर म्हणताय की 6 कोटी जर मराठा असतील तर ही संख्या जी आहे ती राज्याची 50%वर जाते, तर मग त्याचे टक्केवारी जर काढली तर 150% वर जाते. म्हणून जात न्याय जनगणना जी आहे ती व्हायला पाहिजे अशी मागणी जी आहे ती छगन भुजबळ करतायत. त्याला काय कळत आहे त्याच्यावर नाही उत्तर देत मी. येडपट कुंकडचं सगळ्या दुनियाचा कळानं नवळानं काही काय हिशोबाला येतोय कुंकड बी. 150% झाले, आता झोपला का, आताशी जागा झाला का? 150% होती कशी? तो आयुष्य बी ती जमतो का मग? तो आयुष्य कसा आहे माहीत नाही का? तो म्हणतो आम्ही 60% आहेत, 30% आरक्षण कशाच्या आधारावर दिलं असं विचारलं की तो म्हणतो आम्ही 60% आहेत. मोजा बरं मग, आपणच मोजू आता. 60% ओबीसी, SC ST 20%, किती झाले? 80%, 34% मराठा, किती झाले? 150% लोकसंख्या असते का? कुंकडं बरळं तर तू एकटाच तेवढं म्हणल्यावर बाकीचं कुठं सोडितो? मुस्लिम बांधव, जैन बांधव, मारोडी बांधव, ब्राह्मण बांधव, तो तुझल्या हिशोबाला शान आहे, दुसऱ्याला काहीच कळत नाही. जाऊ दे, ते कामातून गेलेले, त्याचं नका विचारच होतं, जाऊ दे. रात्रीच्या वेळेला मुख्यमंत्री आणि छगन भुजबळांमध्ये एक बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमध्ये असं वाटतं की मुख्यमंत्र्यांनी भुजबळांना समज दिली असेल, तसं काही वाटत नाही, कारण आज पुन्हा ते TV वरती तुमच्यावर टीका करताना दिसत होते. बंद दाराआड चर्चा झाली रात्री झालेली त्याच्याशी चर्चा मला नाही माहीत. त्याच्यानंतर आज बरळलं का सकाळी परत? महाजन साहेबाला मी कालच सांगितलेलं, गिरीश महाजन साहेब त्याला गोळ्या आणा तुमच्या खिशात असल्या 2-3 द्या त्याला, ते जाईन कामातून. मथर झालेलं आहे, त्याला गोळ्या द्या तुम्ही अशात, ते चालायचं टकोऱ्यावर. ते बरळलंच का परत? म्हणजे महाजन साहेबासुद्धा मोजीत नाही बाबा म्हणायचं. तो समज दिलेली असून त्यांनी सांगितलं होतं मला आम्ही समज दिली म्हणून. म्हणजे ते सरकारला मोजीत नाही म्हणायचं थोडक्यात. म्हणजे त्यांचंच खातो, त्यांच्याकडूनच मोठा झाला, त्यांच्यावरच आता उलट्या टांगड्या करायला लागला. त्याची सवयच आहे पहिल्यापासून ती. मराठ्यांनी मोठं केलं, आता मराठ्यांच्या विरोधात गरळ वाकायला लागला. गोरगरीब ओबीसी बांधवांनी मोठं केलं, त्यातल्या छोट्या छोट्या जातींना खाऊ देत नाही. धनगर बांधवांनी मोठं केलं, त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीची भूमिका स्पष्ट करत नाही. त्यालाच तो वापर करायचा. पण आता सामान्य धनगर बांधव, सामान्य वंजारी बांधव आणि सामान्य ओबीसी बांधवांनी त्याला ओळखलेलं आहे की हा राजकारणी माणूस आहे. हो राजकीय फायद्यासाठी आपल्या गोरगरिबाचा वापर करतो, हे सामान्याच्या पक्का आता लक्षात आलेलं आहे. कारण तो भूमिका स्पष्ट करून त्याचे केशी मागं घेण्यासाठी दाटून तो हे असे आंदोलनाची भूमिकेत उतरलेला आहे. पण तो राजकीय माणूस हे सामान्य ओबीसी बांधवांना ओळखलेलं आहे त्याला, आणि ते त्याचा आता फायदा होऊ देणार नाहीत. कारण त्याचा फायदा होऊन देऊन स्वतःच्या लेकराचं ते वाटोळं करून घ्यायला तयार नाहीत.